मी वाळूजवरून आलो आहे. वाळूजचं आणि आमचं अंतर 50 किलोमीटरचं आहे. मी इंस्टाग्रामवर यांच्या विके ॲटोच्या रील्स पाहत असतो. त्या रील्स पाहून मी पण माझ्या गाडीला रिमोट कंट्रोल सिस्टम बसवलं. या रिमोट कंट्रोलला 2 रिमोट आलेले आहेत. कुठलीही वायरिंग न कट करता त्यांनी व्यवस्थितरित्या बसवलेले आहे आणि मी त्याची ट्रायल घेऊन व्यवस्थित बघितलेलं आहे. असं अगदी छान प्रकारे काम करतात पहा. आणि आपण ही गाडीला अशा माझ्या पद्धतीने बसू शकतो. ओके. तर दादा, याच्यामध्ये आम्ही तुम्हाला 2 रिमोट दिले. रिमोटवरती गाडी स्टार्ट होणार आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्द्यामध्ये आपली गाडी चोरीला जाणार नाही. पहा, आपण गाडी अनोळखी ठिकाणी लावतो, बऱ्याच ठिकाणी कुठं पण लावून जाऊ शकतो आणि गाडी लॉक करू शकतो. एकदा लॉक केल्यानंतर गाडीला हात वगैरे लावला कोणी, आपली गाडी सिंगल स्टँड लावली, कोणी गाडीवर बसलं, असे विविध प्रकारचं काही बी छेडछाड केली, वायरिंग कटिंग करून तिला चालू करण्याचा प्रयत्न केला तर ते तशी चालू होणार नाही. डायरेक्ट आवाज देणार गाडी. आणि सारण दिल्यामुळे आपल्याला कळणार, आपण थोड्या अंतरावर असेल लगेच येणार, आपण पकडू शकतो समजा, जेणेकरून आपली गाडी चोरीला जाणार नाही. हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे बघा त्याच्यामध्ये. आणि त्याचबरोबर आपल्याला फंक्शन असं पण आलं बा त्याच्यामध्ये की आपण ते रिमोटवरती गाडी स्टार्ट पण करू शकतो, बंद पण करू शकतो, बरोबर आहे की नाही. त्याच्यामुळे पूर्ण इंजिन त्याचं बंद होऊन जातं रिमोटवरती. जसं की आता चावी बंद आहे बा, चावी माझ्या हातात आहे, आपण तिला रिमोटवरती आपण स्टार्ट करून दाखवणार आहे की नाही. म्हणजे इंजिन सगळं बंद आहे तिचं सध्या, आपण तिला रिमोटवरती चालू करणार आहे की नाही. ही लॉक, अनलॉक, हे सायरन. ओके. आणि 4x4 सिस्टम पण याच्यामध्ये ऑप्शन आहे बा. 4 इंडिकेटर सोबत चालू गाडीमध्ये आपण लावू शकतो बा, आहे की नाही. आणि असं बंद गाडीमध्ये पण लावू शकतो. हे आणि याच्यापेक्षा बरेचसे काही फायदे आहेत पहा. एक वेळेस तुम्हाला स्टार्ट करून दाखवतो गाडी. हे स्टार्ट केल्यानंतर पूर्ण मीटरमध्ये येणार लाईट आपली चालू पण होणार आहे, बरोबर आहे की नाही. आता रिमोटवरतीच ऑपरेट केलं तिला आपण. बरोबर. हां, ते एकंदरीत असे चालू बंद, आता बंद पण रिमोटवरती आपण करू शकतो तिला, जेणेकरून. ओके. आता हे जी सिस्टम आहे इलेक्ट्रिक स्कूटीला आलेलं आहे बा. आणि त्या पद्धतीने BS7 BS8मध्ये इव्हन हे फंक्शन येऊ शकतं बा, जेणेकरून आता आपण इन्स्टॉल केलेलं आहे. आणि बऱ्यापैकी फायद्याचं असल्यामुळे आपल्याला खूप सारा प्रतिसाद आहे. खूप लांबून लोक येतात आपल्याकडे हे टाकण्यासाठी. तर तुम्हाला जर टाकायचं असेल, तुम्हाला आपल्या शॉपचा ॲड्रेस माहीत नसेल, आपला कॉन्टॅक्ट नंबर माहीत नसेल, मी तुम्हाला आता सांगतो बा. तर आपला शॉपचा ॲड्रेस राहणार आहे शहागड फाटा कमान गोल नाक्याच्यामध्ये, विके ॲटो पार्ट्स, शावगाव रोड, पैठण. प्रॉपर पैठणमध्ये शॉप आहे आपलं, तालुक्याच्या ठिकाणी. जिल्हा आहे आपला छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद, MS20 महाराष्ट्र. ओके. तर आपलं शॉपचा ॲड्रेस राहणार आहे, कॉन्टॅक्ट नंबर राहणार आहे बा 74 47 32 39 32. आणि सेकंड कॉन्टॅक्ट नंबर राहणार आहे बा 76 20 15 94 47. तर कॉन्टॅक्टवरती कॉल करू शकता. जास्तीत जास्त प्रमाणात तुम्ही कॉल जास्त येत असल्यामुळे व्हॉट्सअप मेसेज करा, तुमच्या प्रत्येक मेसेजचा आम्ही रिप्लाय देऊ शकतो पहा. आणि जर तुमचं येणं शक्य होत नसेल, आपल्या शॉपवरती अंतर जास्त होत असेल किंवा दुसरी काही अडचण असेल किंवा जास्त लांब गाडी चालवता येऊ शकत नाही आपण, असं काही जर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता. महाराष्ट्रात असो किंवा महाराष्ट्राच्या बाहेर, ऑल इंडियामध्ये आपले पार्सल चालतात. तुमचं खेडेगाव असेल तरी पण आपले विके ॲटो पार्ट्सचे पूर्ण स्पेअर पार्ट जे आहेत ते तुमच्या थेट घरापर्यंत आम्ही पोच करणार आहेत. आणि त्याच्यामध्ये असं पण आहे पहा दादा, पेमेंट अगोदर घेण्याची आणि अगोदर देण्याची काही गरज नाही आहे. आपण फिक्स अमाऊंट ठेवलेले 300 रुपये. ते 300 रुपये अमाऊंट जे अगोदर डिपॉझिट म्हणून जमा करायचे आणि त्याच्यामध्ये बाकीचं पेमेंट तुम्ही तिथं आल्यानंतर देऊ शकता. तुमच्या हातात पार्सल पोहोचल्यानंतर तुम्ही बाकीचं पेमेंट करू शकता पहा. एकंदरीत असे फंक्शन राहणार. आणि ही ऑर्डर करण्याची प्रतिक्रिया राहणार आहे. मी जे 2 कॉन्टॅक्ट नंबर दिले तर त्या कॉन्टॅक्ट नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा. तुमचं नाव, नंबर, तालुका, जिल्हा, हे पिनकोड, हे 6 मुद्दे टाकून द्यायचे. तर तुमच्या ॲड्रेसवर तुम्हाला पार्सल आम्ही इथून शिफ्ट करू बा. ओके. धन्यवाद दादा बा, खूप लांबून आले तुम्ही. डन.